गणेशोत्सवादरम्यान मुंबई गोवा महामार्गावर अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे। अवजड वाहनांना मुंबई ते सावंतवाडी या दरम्यान बंदी असणार आहे असं समजतंय। 5, 8, 11, 13, 17 आणि 18 सप्टेंबरला ही बंदी असणार आहे। त्यामुळे गणेशोत्सवाच्या दरम्यान वाहतूक कोंडी होऊ नये, अवजड वाहनांचा इतर सगळ्या वाहनांना चाकरमान्यांना त्रास होऊ नये याचा करण्यासाठी याच्यासाठी थेट बंदी घातली गेली आहे। 5, 8, 11, 13, 17 आणि 18 सप्टेंबरला अवजड वाहनांना मुंबई गोवा महामार्गावर बंदी असेल। प्रतिनिधी उमेश बुचडेंकडून अपडेट्स घेणार आहोत। उमेश, अवजड वाहनांना आता बंदी घालण्यात आलेली आहे असं समजतंय, इतर कुठले काय नियम लागू करण्यात येणार आहेत या दरम्यान अजून? निश्चितच मुंबई वरून चाकरमानी मोठ्या संख्येने हे कोकणात येत असतात आणि त्यामुळे वाहतूक कोंडी होऊ नये या पार्श्वभूमीवर ही वाहतूक कोंडी होऊ नये यासाठीच ही अवजड वाहनांना बंदी घातली आहे। 16 टन जे गाड्या आहेत त्यांना या मुंबई गोवा महामार्गावर बंदी घालण्यात आलेली आहे। आपण पाहतो हा मुंबई गोवा मार्ग नेहमी वर्दळीचा असतो आणि येथून मोठ्या ज्या गाड्या असतात, वाहतुकीच्या असतात, अवजड असतात, हे जात असतात आणि पहिल्या टप्प्यातली जी बंदी आहे ती 5 ते 8 पर्यंत आहे, नंतर मग 11 ते 13 आणि नंतर मग 17, 18 अशा पद्धतीने हे 3 टप्प्यात ही बंदी घालण्यात आलेली आहे। आपण मुंबई गोवा मार्गामध्ये ज्यावेळी गणेश चतुर्थी 7 तारीखला आहे त्याच्या आधीपासून ही बंदी घातल्यामुळे कुठेतरी वाहतूक कोंडी होणार नाही आणि गणेश भक्तांना आपल्या घरी व्यवस्थित वेळेवर पोहोचता यावं यासाठी ही बंदी आहे। त्याच्यामध्ये जे जीवनावश्यक वस्तू आहेत त्या वगळण्यात आलेल्या आहेत, म्हणजे सिलेंडर गॅस असतील, दूध असतील, टँकर असतील किंवा अन्य पेट्रोल डिझेल असतील यांना वगळण्यात आलेलं आहे। एकंदरीत माहिती प्रशासनाकडून समजण्यात आली आहे आणि जी बंदी घातली आहे ती चाकरमान्यांना लवकरात लवकर आपल्या घरी गणेश चतुर्थीला पोहोचता यावं यासाठी, कारण नेहमी पुण्यामार्गे ते कणकवलीमध्ये सावंतवाडी पर्यंत ही बंदी आहे। मुंबई ते सावंतवाडी बरेच लोक हे घाट मार्गाने येतात, त्यावेळी गर्दी असते आणि मुंबई गोवा मार्गावर गर्दी असते आणि ती गर्दी थांबावी आणि रस्ते देखील खराब आहेत, त्यामुळे जास्त अवजड वाहने जर झाली तर वाहतूक कोंडी होऊ शकते। अगदी धन्यवाद दिलेल्या या सगळ्या तपशिलांसाठी।